मीठे बच्चे, तुम्हें योग बल से इस खारी चैनल को पार कर घर जाना है। इसलिए जहाँ जाना है उसे याद करो। इसी खुशी में रहो कि हम अभी फकीर से अमीर बनते हैं। प्रश्न: दैवी गुणों की सब्जेक्ट पर जिन बच्चों का ध्यान है उनकी निशानी क्या होगी? उत्तर: उनकी बुद्धि में रहता, जैसा कर्म हम करेंगे हमको देख दूसरे करेंगे, कभी किसी को तंग नहीं करेंगे। उनके मुख से कभी उल्टा सुल्टा शब्द नहीं निकलेगा। मनसा वाचा कर्मणा किसी को दुख नहीं देंगे। बाप समान सुख देने का लक्ष्य है, तब कहेंगे दैवी गुणों की सब्जेक्ट पर ध्यान है। ओम शांति। मीठे मीठे रूहानी बच्चों प्रति रूहानी बाप समझा रहे हैं, याद की यात्रा भी सिखला रहे हैं। याद की यात्रा का अर्थ भी बच्चे समझते होंगे। भक्ति मार्ग में भी सब देवताओं को, शिव बाबा को याद करते हैं, परंतु यह पता नहीं था कि याद से ही विकर्म विनाश होंगे। बच्चे जानते हैं बाप पतित पावन है, वही पावन बनाने की युक्ति बताते हैं। आत्मा को ही पावन बनना है, आत्मा ही पतित बनती है। बच्चे जानते हैं भारत में ही बाप आकर याद की यात्रा सिखलाते हैं और कहा भी सिखला न सके। जिस्मानी यात्राएं तो बच्चों ने बहुत की है, यह यात्रा सिर्फ एक बाप ही सिखला सकते हैं। अब तुम बच्चों को बाप ने समझाया है, माया के कारण सबकी बुद्धि को बेसमझी का ताला लगा हुआ है। अभी बाप द्वारा तुमको मालूम पड़ा है कि हम कितने समझदार, धनवान और पवित्र थे। हम सारे विश्व के मालिक थे, अब हम फिर बन रहे हैं। बाप कितनी बड़ी बेहद की बादशाही देते हैं। तुम सदा सुखी और सदा सुहागिन बन रहे हो। बाबा हमको फिर से क्या बनाते हैं, यह कोई नई बात नहीं है। बाबा रोज रोज स्मृति दिलाते थे। बाबा रोज रोज स्मृति दिलाते हैं, बच्चे कल तो तुम विश्व के मालिक अमीर थे, आज तुम फकीर बन पड़े हो। अब फिर सुबह आती है तो तुम अमीर बन जाते हो। कितनी सहज बात है। तुम बच्चों को बहुत खुशी होनी चाहिए अमीर बनने की। ब्राह्मणों का दिन और ब्राह्मणों की रात। अब दिन में तुम अमीर बन रहे हो और बनेंगे भी जरूर, परंतु नंबरवार पुरुषार्थ अनुसार। बाप कहते हैं यह वह खारी चैनल है जिसे तुम ही पार करते हो योग बल से। जहां जाना है उनकी याद रहनी चाहिए। हमको अब घर जाना है। बाबा खुद आया है हमको लेने। बहुत प्यार से समझाते हैं, मीठे बच्चे तुम ही पावन थे। 84 जन्म लेते लेते पतित बने हो, फिर पावन बनना है। पावन बनने का और कोई उपाय नहीं है। तुम जानते हो पतित पावन आते हैं और तुम उनकी मत पर चल पावन बनते हो। तुम बच्चों को बहुत खुशी होती है कि हम यह पद पाएंगे। बाप कहते हैं तुम 21 जन्मों के लिए सदा सुखी बनेंगे। बाप सुखधाम का, रावण दुख धाम का वर्षा देते हैं। तुम बच्चे अभी जानते हो रावण तुम्हारा पुराना दुश्मन है, जिसने तुमको 5 विकारों रूपी पिंजड़े में डाला है। बाप आकर निकालते हैं। जितना जो बाप को याद करते हैं उतना औरों को भी परिचय देते हैं। याद न करने वाले देह अभिमान में होंगे,
वह न बाप को याद कर सकते, न बाप का परिचय दे सकते। हम आत्मा भाई भाई है, घर से यहाँ आए हैं भिन्न भिन्न पार्ट बचाने। सारा पार्ट कैसे बचता है यह भी तुम्हारी बुद्धि में है। जिनको पक्का निश्चय है वह आकर यहाँ रिफ्रेश होते हैं। यह कोई ऐसी पढ़ाई नहीं है जो तुमको टीचर के साथ ही रहना है। नहीं, अपने घर में रहते भी पढ़ाई कर सकते हो। सिर्फ 1 हफ्ता अच्छी तरह समझो, फिर ब्राह्मणियां कोई को 1 मास में, कोई को 6 मास में, कोई को 12 मास के बाद ले आती है। बाबा कहते हैं निश्चय हुआ और भागा। तर बाबा आपल्याला जे ज्ञान देत आहे त्या ज्ञानाचा उद्देश आहे आपल्याला पुन्हा पहिल्यासारखं बनवणं। पहिले आपण होतो समजदार, धनवान आणि पवित्र। जेव्हा आपण सत्युगामध्ये आलो तेव्हा आपण धनवान, पवित्र आणि समजदार होतो। सुरुवात जी आपण केली या दुनियेमध्ये, या सृष्टी नाटकामध्ये आपण आलो तर आपला पार्ट, सुरुवातीचा पार्ट आपण लक्षात घ्यायचं आहे की आपण मागच्या संगम युगामध्ये बाबांचे बनलो होतो। बाबा आला, त्यांनी आपल्याला हे ज्ञान दिलं मागच्या संगम युगामध्ये पण, आणि आता पण रिपीट करतोय आपण। तो बाबा आया, बाबा ने हमें समझाया, बाबा हमें ये ज्ञान देता है सबसे पहले कि विकार तुम्हारे सबसे बड़े दुश्मन है। इन विकारों ने तुम्हें पिंजरे में डाल दिया है। आत्मा रूपी आजाद पक्षी या पिंजऱ्यामध्ये, विकारांच्या पिंजऱ्यामध्ये कैद झाला। मग मागच्या संगमयुगामध्ये पण बाबा आला होता, जे रिपीट झालेले बऱ्याच वेळेला, लाखो वेळेला, अनगिनत वेळेला। या संगमयुगामध्ये पण बाबा आला आणि बाबांनी आपल्याला निवडलं। एवढ्या सगळ्या आत्म्यांमधून बाबांनी आपल्याला निवडलं। करोडोमध्ये कोणी आत्मे आपण, कोटीमधून एक आत्मा आहे आपण, ज्याच्यावरती बाबांची नजर गेली। आणि बाबा मग आपल्याला हे शिकवतो की तुमच्या दुःखाचं मूळ कारण काय, तुम्ही का बरं पतित बनले, तुमची जी ओरिजिनल स्थिती होती ती का बरं नाही राहिली, तुम्ही असे का झाले, दुनिया अशी का झाली। कारण या 5 विकारांमध्ये सगळे जखडले गेले। देहभान आला आणि त्यामुळे हे 5 विकारांनी प्रवेश केला आणि 5 विकारांच्या प्रभावामध्ये येऊन आपण पाप कर्म करायला लागलो। तसे व्हायब्रेशन या दुनियेमध्ये जायला लागले। बाकीचे जे परमधाम मधून येणारे फ्रेश आत्मे, त्यांच्यामध्ये पण हे तशा प्रकारचं मग वातावरण तयार झालं आणि विकारांचं साम्राज्य या दुनियेमध्ये झालं। मग बाबा येतो, बाबा आलेला आहे पुन्हा संगमयुगामध्ये आणि आपल्याला या सगळ्या गोष्टी समजवतोय की तुम्ही पहिले कसे होते आणि जसे होते तसे तुम्ही पुन्हा कसे बना। पहिले आपण समजदार होतो, म्हणजे सगळ्या प्रकारची ज्ञानाची समज होती आपल्याला। जे ज्ञान बाबा संगमयुगामध्ये देतो की कसं जीवन जगायला पाहिजे, बिना विकारांचं कसं आपण सुख शांतीमध्ये राहू शकतो, ती समज, ती दिव्य गुणांची समज बाबा आपल्याला संगमयुगामध्ये देतो। आणि त्यामुळे आपण सतयुग आणि त्रेतायुगामध्ये तसे राहिलेलो आहे, बिलकुल समजदार स्थितीमध्ये। ना समजी केव्हा आली, जेव्हा देहभान आला आणि विकारांचा प्रवेश झाला। तर बाबा आपल्याला पुन्हा आता समजदार बनवतोय। पुन्हा आपण जसे पवित्र होतो पहिले परमधाम मध्ये, पण आपल्याला चित्र आपण बघत राहायचंय की ज्यावेळेला आपण परमधाम मध्ये होतो एकदम पवित्र, कुठल्याही प्रकारची अशुद्धी नाही, प्युअर स्थिती एकदम परमधाम मध्ये, त्या सुंदर घरामध्ये आपल्या आपण एकदम पवित्र स्थितीमध्ये होतो। मग देहामध्ये प्रवेश केला सतयुगामध्ये येऊन, शुद्धता होती सगळ्या प्रकारची, मनसा वाचा कर्मना, सगळ्या प्रकारची पवित्रता। त्या पवित्रतेच्या आधाराने आपलं जीवन होतं। सतयुगामध्ये देवी देवता रूपामध्ये, नंतर त्रेतायुगामध्ये आपलं जीवन संपूर्ण पवित्र, संपूर्ण शुद्ध होतं, विकारांचं नामोनिशान पण नव्हतं। पुन्हा बाबा संगमयुगामध्ये आपल्याला पवित्र बनवतोय आणि धनवान होतो। जेव्हा आपण संगमयुगामध्ये मागच्या आलो तेव्हा बाबांनी हे ज्ञानधन आपल्याला दिलं आणि या ज्ञानधनाने आपण खूप साहुकार बनलो। सगळ्या प्रकारचं माहिती आपल्याला प्राप्त झाली, आपल्याविषयी, परमेश्वराविषयी, दुनियेविषयी, या सृष्टी चक्राविषयी, या संपूर्ण नाटकाविषयी। हे सगळं धन
बाबांनी आपल्याला दिलं, आणि ज्ञानाचं धन त्याच्यामध्ये बाबांनी सगळ्या प्रकारचे संस्कार आपल्यामध्ये भरले. या ज्ञानाच्या धनाच्या आधाराने बाबांनी पुन्हा आपल्याला संस्कारवान बनवलं, पुन्हा आपल्याला देवी देवतांसारखं बनवलं. ज्ञान, गुण आणि शक्ती यांनी सगळ्यांनी आपल्याला बाबांनी भरपूर केलं होतं, पुन्हा करतोय संगमयुगामध्ये, आणि भरपूर होऊन आपण परमधाममध्ये आता जाणार आहे. तर त्याच्यासाठी बाबा म्हणतात की अभी तुम्हें ये बुद्धि में रखना है, अभी तुम किस दुनिया में हो, खारी चॅनल में हो. म्हणजे ही दुनिया कशी झालेली आहे, खारी दुनिया झालेली, खारट झालेली आहे. जे खारट पाणी असतं ते तोंडात पण नाही घेऊ शकत आपण. ही दुनिया तशी झालेली आहे, खारी झालेली आहे, खराबी आलेली सगळ्या प्रकारची. आणि बाबा म्हणताय की तुम अब ज्ञान योग बल के आधार से इस खारी चैनल को पार करके मेरे साथ परमधाम आओगे और फिर तुम्हारी मीठी दुनिया में आ जाओगे. बाबा उस नई दुनिया को रच रहा है, लेकिन उस दुनिया का मालिक हमको बना रहा है. रचणारा तो आहे आणि मालक आपण आहे. आपण जर मालक आहे, आपली ती दुनिया आहे, त्या दुनियेला बनवायमध्ये आपली मेहनत पाहिजे. तो हम तो पार करेंगे ही, लेकिन बाकी सबको भी हमें इस दुनिया को पार करके सतयुग में लेकर जाना है, सेवा करायची. तर बाबा म्हणताय कि अभी तुम्हें अपने आप को देखना है और दूसरों की जिस प्रकार से जैसी सेवा कर सकते हो वैसी सेवा करनी है. मग बाबा म्हणताय की मधुबनमध्ये यायचा विषय काय की इथं तुम्ही अभ्यास करण्यासाठी कंटिन्युअस मधुबनमध्ये थोडी राहू शकतो आणि सगळे थोडी मधुबनमध्ये जाऊन रोज अभ्यास करू शकतात. तर बाबा म्हणतात तुमच्या घरामध्येच तुम्ही राहताय, तुमच्या घरामध्येच राहायचंय. फक्त क्लाससाठी आपण येत असतो, मुरली ऐकण्यासाठी येत असतो, संघटनमध्ये एकत्र बसून मुरली ऐकायची असते, बाकी आपण घरामध्येच राहतोय. बाबा म्हणताय फिर एक 7 दिन का कोर्स करने के बाद, भले ही कोणी तिथं जाऊन कोर्स करतो मधुबनमध्ये शिबिरामध्ये जाऊन, तिथं नंतर मग बाबा म्हणतात तुम्ही तुमच्या घरामध्ये राहा आणि नंतर बाबांना भेटण्यासाठी जायचं. तर बाबांना भेटण्याची नियम, जेव्हा बाबा होते, साकार बाबा होते, त्यावेळेला जेव्हा निश्चय पक्का झाला, कारण त्यावेळेला इतका मायेचा प्रभाव नव्हता. जे 1965-70 1960 त्या दरम्यान मायेचा इतका प्रभाव नव्हता जितका आज मोबाईलमुळे टीव्हीमुळे आलेला आहे. आणि त्यामुळे ज्याला पक्क झालं, 7 दिवसामध्ये कोणी कोणी पक्क होऊन जायचं, एकदम त्याला क्लिअर होऊन जायचं की बाबा ही मेरा सब कुछ है, आणि संपूर्ण समर्पित होऊन जायची ती मन बुद्धी नीती आत्मा. तर 7 दिवसात बाबांना भेटायला घेऊन जायचे, कोणी त्याची स्थिती बघून. तर 7 दिवसात, कोणी 15 दिवसात, कोणी 1 महिन्यात, कोणी 6 महिन्यात, जसं त्या सेंटरच्या निमित्त दिदीला वाटलं की आता ही आत्मा पक्की झालेली आहे, तर बाबांना भेटायला घेऊन जायचे. पण आता नंतर असं झालं, नियम असे केले की 1 वर्षाची धारणा पाहिजे, पवित्रतेची धारणा पाहिजे. मग कोणाची स्थिती खूपच चांगली असेल तर 6 महिन्यात पण जाऊ शकता, पण 1 वर्षाचा नियम आहे. 1 वर्ष संपूर्ण नियमांचं पालन करून बाबांना भेटण्यासाठी घेऊन जाऊ शकतात. तो बाबा म्हणते, बाबा कहते हैं कि निश्चय हुआ और भागा. म्हणजे ज्याला निश्चय पक्का झाला त्याला मिलनाची उत्कंठा, इच्छा निर्माण झाली पाहिजे कि बाबा मेरा ही है, बाबा मेरा सब कुछ है, बाबा मेरे लिए आया है और मैं बाबा का हूं, मुझे फिर से देवता बनना है, फिर से स्वर्ग आने वाला है. ज्याला निश्चय पक्का झाला त्यांनी बाबांना भेटून यायला पाहिजे त्या धरणीवरती जाऊन. कोणी कच्चे राहतात, कोणी मग असं म्हणतात की आम्ही नियमामध्ये नाहीये म्हणून जायचं नाहीये, आम्ही नियमाचं पालन, आमचं शुद्ध खानपान झालेलं नाहीये, आम्ही पवित्रतेची धारणा करत नाहीये आणि त्यामुळे नाही जायचं. तर बाबा म्हणतात की निश्चय पक्का आहे तो नियमो में चलो. नाही जायचंय, नाही जायचंय, नाही होणार, करता येणार नाही, माझ्याकडून होणार नाही, माझ्या हातामध्ये नाहीये वगैरे, या हे जे कारण देतात ते कच्चे बच्चे, त्यांचा निश्चयच पक्का झाला नाही बाबावरती. तर बाबा म्हणतात निश्चय हुआ और भागा. निश्चय हुआ, ज्याचा निश्चय पक्का आहे तो नियमामध्ये बरोबर चालेल, ऑटोमॅटिक चालेल आणि चालवेल पण. नियमामध्ये चालेल, पवित्रतेची धारणा होईल, खानपान शुद्ध होईल आणि जे रेग्युलर मुरली आहे ती होईल आणि ते जाऊ शकतात. मग काही काही कारण देतात की नाही होत आमच्याकडून, नाही करू शकत आणि म्हणून जायचं नाही. याचाच अर्थ बाबा म्हणतात की निश्चयही नाहीये. मैं कौन हूं, तुम कौन हो, ये समझ में नहीं आया है. तर असे जे ज्यांना निश्चय पक्का नाहीये, जे कच्चे राहिलेले,
त्यांना आपण पक्क करायचं, त्यांना आपण नियमामध्ये चालायला लावायचं. क्योंकि एक बार तो सबने बाबा से मिलकर आना ही चाहिए, यानी एक बार गया वो पूरे निश्चय के साथ, तो वो हमेशा हमेशा के लिए पक्का हो जाएगा, जाता रहेगा और पक्का होता रहेगा, फिर से रिफ्रेश होता रहेगा, पक्का होता रहेगा. रिफ्रेश होण्यासाठी आपल्याला मधुबन मध्ये जायचं असतं. राखी भी बांधनी है कि हम विकार में नहीं जाएंगे. हम शिव बाबा से प्रतिज्ञा करते हैं. शिव बाबा ही कहते हैं, बच्चों तुमको निर्विकारी जरूर बनना है. फिर बाबा के पास जाना है, बाबा से मिलना है, देवता बनना है, परम धाम में जाना है. तो बाबा म्हणता है फिर राखी कौन सी बांधनी है? विकारों में नहीं जाने की राखी. हम विकार में नहीं जाएंगे, इसलिए बाबा से राखी बांध लेनी है, बाबा से प्रतिज्ञा करनी है. शिव बाबा कहते हैं, शिव बाबा ही कहते हैं, बच्चों तुमको निर्विकारी जरूर बनना है. अगर विकार में गए तो की कमाई चट 100 गुना दंड पड़ जाएगा. 63 जन्म तुमने गोते खाए, अब कहते हैं पवित्र बनो. बाबा म्हणतात 63 जन्म तर अपवित्र होत राहिले, विकारामध्ये जात राहिले. आता मी एका जन्मासाठी तुम्हाला सांगतोय की तुम्ही पवित्र बना. काम विकारापासून दूर राहा, शरीर भानापासून, शरीर आकर्षणापासून दूर रहा, पवित्र बना. और मेरे को याद करो तो तुम्हारे पाप भस्म हो जाएंगे. आत्मा भाई भाई है, किसके नाम रूप में फंसना नहीं है. आत्मा भाई भाई है, अरे कोणाशी कोणतंही नातं आहे, हे आत्मा आहे और मेरा भाई है. बाबांनी कालच सांगितलं की प्रत्येकाचे कोणी स्त्री देहामध्ये, कोणी पुरुष देहामध्ये, हे अल्टीपल्टी होत राहतं. कधी पुरुष देह, कधी स्त्री देह, लेकिन आत्मा तो आत्मा ही है. कधी स्त्री देहामध्ये जाईल, कधी पुरुष देहामध्ये राहील. आणि त्यामुळे बाबाचा बच्चा म्हणून सगळे आत्मा भाई भाई, स्त्री असो किंवा पुरुष असो, आपलं कोणतंही नातं असो, हम सब भाई भाई है, एक बाप के बच्चे हैं. अगर कोई रेगुलर नहीं पढ़ता है तो जल्दी में नहीं ले आना चाहिए. कोणी मुरलीला रेगुलर नहीं है तर बाबा म्हणता है उसको बाबा से मिलने के लिए नहीं लेकर आना चाहिए. जल्दी में नहीं लेकर आना चाहिए कि जबरदस्ती. फल बाबा हे सगळे मधुबनचे काल्पनिक नियम सांगितला, आज 2 नियम सांगतायत मधुबन मध्ये जाण्यासाठीचे. फल बाबा कहते हैं, एक दिन में भी तीर लग सकता है, परंतु समझ से भी काम लेना है. तुम ब्राह्मण हो सबसे उत्तम, यह तुम्हारा बहुत ऊंचा कुल है. वहां कोई सत्संग आदि होते नहीं, सत्संग भक्ति मार्ग में होता है. तुम जानते हो सत्य का संग तारे, सत्य का संग मिलता ही तब है जब सतयुग की स्थापना होनी होगी. सत्संग बाबा म्हणता है कि भक्ति मार्ग में होता है, वो सत्संग कहते हैं, लेकिन उनको पता नहीं सत्संग क्या है. एका सत्य पिता परमात्म्याच्या सोबत राहणं मन बुद्धीने, तो खरा सत्संग आहे. आणि त्या खऱ्या सत्संगामध्ये डायरेक्ट परमेश्वराशी कॉन्टॅक्ट मध्ये आपण आहोत. आपण खरे सत्संगी आहे. आपण सत्संगामध्ये राहतोय, सत्संगामध्ये चालतोय, सत्संगामध्ये जीवन जगतोय. कंटिन्यूअस सत्संग आहे आपला, कंटिन्यूअस त्याच्या संगतीमध्ये. 1 तासाचा सत्संग नहीं, हम कंटिन्यू बाबा जो सत्य है उसके संग में है, उसकी बातों के संग में है. तुम जानते हो सत्य का संग तारे, सत्य का संग मिलता ही तब है जब सतयुग की स्थापना होनी होगी. सत्याची साथ केव्हा मिळते आपल्याला? सत्यपिताची जेव्हा सतयुगाची स्थापना व्हायची. कलियुगाचा अंतिम समय आलेला आहे आणि तो त्याच्या सोबत आपण आहे, तो आपल्याला तारणार. यह किसकी बुद्धि में नहीं आता, क्योंकि बुद्धि को ताला लगा हुआ है. अब सतयुग में जाना है, बुद्धीला लॉक लावलेलं आहे मायेने, आणि म्हणून कोणाच्या बुद्धीमध्ये या गोष्टी येत नाही. ते वरवरच्या गोष्टी पाहतात भक्तीच्या, पण जी मन बुद्धीच्या कनेक्शनची गोष्ट आहे आणि परमेश्वराला ओळखण्याची गोष्ट आहे, तर बाबा म्हणताय माया ने लॉक लगा दिया है उनको. अब सतयुग में जाना है, सत्य का संग मिलता ही है पुरुषोत्तम संगम युग पर. वह गुरु लोग तो संगम युगी है नहीं, जो संगम युग में है वो सतयुग का रास्ता बताएगा. बाबा म्हणता है वो गुरु लोग तो संगम युगी है ही नहीं, वो कलयुग ही समझते हैं अभी तो इस दुनिया को, और कलयुग में ही रह रहे हैं. तो कलयुग से सतयुग डायरेक्ट नहीं जा सकते. जे संगम युगामध्ये येतील, साधू संत पण गुरु पण संगम युगामध्ये येतील, तर ते त्यांच्या शिष्यांना सतयुगामध्ये घेऊन जाऊ शकतील, रस्ता तर दाखवतील.
संगम युगामध्ये आले, बाबांचे बनले तर। लेकिन कोई संगम युग में नहीं है तो सतयुग का रास्ता भी किसी को बता नहीं सकता है। तो बाबा जब आते हैं तो बेटा बेटा कहे बुलाते हैं। बाबाच म्हणतात आपल्याला, बच्चे बच्चे, मेरे बच्चे, मीठे बच्चे। उन गुरु लोगों को तो तुम बाबा थोड़ी कहेंगे, ते गुरु है, त्यांना बाबा थोड़ी म्हणतात। बाबा हम क्यों कहते हैं बाबा को? क्योंकि वो हमारा पिता है, ये समझ मिली है। त्या गुरूंना, साधूंना, संतांना आपण बाबा थोडी म्हणतो। ते बाबा त्या अर्थाने म्हणतात की बाबा आहे, हे घर सोडून गेले बाबा आहे, त्या अर्थाने। पण पित्याच्या रूपाने, पित्याच्या अर्थाने बाबा नाही म्हणत। एकदम बुद्धि को गोदरेज का ताला लगा हुआ है, बाबा आकर ताला खोलते हैं। बाबा देखो कितनी युक्ति रचते हैं कि मनुष्य आकर हीरे जैसा जीवन बनाए। बाबांचा प्रयत्न तर सगळा चालू आहे की सगळ्यांनी आपलं जीवन हिऱ्यासारखं बनवून घ्यावं। बाबा वेगवेगळ्या प्रकारच्या युक्ती, वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञानाचे पॉइंट सांगून मनुष्याचं जीवन हिऱ्यासारखं बनावं यासाठी प्रयत्न करतो। म्हणून आपलं प्रत्येकाचं आपलं आपलं भाग्य आहे, प्रत्येकाचं आपलं आपलं पार्ट आहे। चांदीसारखं बनायचं, सोन्यासारखं बनायचं, तांब्यासारखं बनायचं, लोखंडासारखं बनायचं का हिऱ्यासारखं बनायचं, हे ज्याच्या त्याच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे। लेकिन बाबा का प्रयत्न है सब मेरे बच्चे हीरे जैसे बन जाए। अपने को बंधन से छुड़ाना चाहिए। शरीर निर्वाह अर्थ सेवा तो जरूर करनी है, प्रजा बनाने का पुरुषार्थ करना चाहिए। बाबा म्हणते तुम राजा बनने वाले हो, लेकिन प्रजा भी तो चाहिए। तो प्रजा बनाने का पुरुषार्थ करना चाहिए म्हणजे संदेश द्यायचा आहे सगळ्यांना, रस्ता दाखवायचा आहे। आपल्या स्थितीद्वारे, चलनद्वारे, चेहऱ्याद्वारे, बोलण्या वाणीच्याद्वारे, कर्माद्वारे आपल्याला सगळ्यांना रस्ता दाखवायचा आहे, संदेश द्यायचा आहे। त्यांना कळू द्यायचं की आपण काय करतोय, आपली स्थिती कशामुळे चांगली राहते। तो वो सेवा जो करेंगे उनके द्वारा प्रजा बनेगी, और इनका जो सेवा, जिनकी सेवा करेंगे वो कम से कम प्रजा में तो आ जाएंगे। फिर उनका पुरुषार्थ जैसे बढ़ता जाएगा वो आगे ऊंचा ऊंचा पद प्राप्त कर सकते हैं। लेकिन जो सेवा करने वाले हैं उनका पद ऑटोमेटिक ऊंचा होता जाता है। जिसके साथ तुम लौकिक सर्विस करते हो उनको भी परिचय देते रहो की तुमको दो बाप है। मग बाबा म्हणताय की तुम्ही ड्युटीवरती आहे किंवा तुम्ही शेतामध्ये काम करताय किंवा तुम्ही काही करताय, तुमच्या सोबत तर कोणी ना कोणी राहतं दुसरे जे ज्ञानामध्ये नाहीये, तर त्यांना तुम्ही परिचय देत राहा। कोणता परिचय? की तुम्हाला दोन पिता आहे। मुख्य परिचय बाबांचा द्यायचा आहे। एक पिता आहे शरीराचे आणि एक पिता आहे आत्म्याचा पिता। पण आत्मा आहे, आत्म्याचा पिता परमात्मा आहे। तो बाबा म्हणते जो तुम्हारे साथ में है त्यांना ओळख तर करून द्या बाबांची। बाबा कौन है और वो बाबा, वो भगवान हमारा बाप कैसे है, उनको समझाओ। जो तुम्हारे साथीदार है, जो तुम्हारे साथ में रहते हैं। बाबा म्हणतात बच्चे म्हणतात की त्यांना काम आहे म्हणून ते सेवा नाही करू शकत, तर बाबा म्हणते तुमच्या कामामध्ये तुमच्या सोबत जे त्यांचीच सेवा करा, त्यांना रस्ता दाखवा। लौकिक बाप सबका अलग है, पारलौकिक बाप सबका एक है। लौकिक पिता, शरीराचे पिता प्रत्येकाचे वेगवेगळे आहे, पण पारलौकिक पिता, परम पिता, आत्म्याचा पिता सगळ्यांचा एकच आहे। बाबा म्हणते ये सबको बताओ कि हम सब एक बाप के बच्चे हैं। वह सुप्रीम है। बाबा कहते मेरा भी पार्ट है। अब तुम बच्चे मेरा परिचय जान गए हो, आत्मा को भी तुम जान गए हो। आत्मा के लिए कहते हैं भ्रुकुटी के बीच चमकता है अजब सितारा। वह अकाल तख्त भी है। आत्मा को कभी काल नहीं खाता, वह सिर्फ मैली और साफ होती है। आत्मा का तख्त शोभता भी भ्रुकुटी के बीच है। तिलक की निशानी भी यहाँ देते हैं। आत्मा इथं आहे। आत्मा जर आपण म्हणू की या हातामध्ये, उजव्या हातामध्ये, डाव्या हातामध्ये, पोटामध्ये, पायामध्ये, शोभतच नाही। इथं येतं ते बरोबर आहे, एकदम वरच्या लेवलला, आणि जिथून सगळं कंट्रोल करायचं, जिथून बघायचंय, ऐकायचंय, जे सगळे पार्ट तिथे महत्वाचे, मेंदू हे नियंत्रण करणारं सगळ्या शरीराला, तर तिथंच आत्मा शोभेल। आणि आपण प्रयोग करून बघायचा आहे। जेव्हा जेव्हा आपण विचार करतो, जेव्हा जेव्हा काही चिंतन चाललेलं आहे, तर त्यावेळेला आपलं मन आणि बुद्धी इथं असते। कधी असं नाही की इथं आहे, छातीजवळ आहे किंवा पोटाजवळ आहे, कुठेतरी विचार चाललेला आहे आपला। आपल्याला ऑटोमॅटिक समजतं की विचार सगळे इथं चालतात, सगळं लक्ष इथं आहे।
म्हणजेच बाबा म्हणता ये क्लियर हो जाना चाहिए सबको, दुनिया वालों को भी, कि आत्मा भ्रुकुटी में ही शोभती है, आत्मा का रहने का स्थान यहाँ पर ही है. आणि म्हणून तिलक लावतात त्या स्थानावरती आत्मिक स्मृतीचा. आत्मा का तख्त शोभता भी भ्रुकुटी के बीच है, तिलक की निशानी भी यहाँ देते हैं. बाप कहते हैं तुम अपने को आपे ही राज तिलक देने के लायक बनो. मग तिलकचा विषय निघाला. बाबा म्हणताय की अपने को राज तिलक देने के लायक बनाओ. तिलक लावतात आत्मिक स्मृतीचा, पण तिलकचा विषय निघाल्याबरोबर बाबा आपल्याला लगेच रस्ता दाखवताय कि तुम्हें क्या करना है. अब ये तुम्हें तो समझ में आ गया कि तुम आत्मा हो, अब अपने आप को राज तिलक दिलाओ. म्हणजे जो पुरुषार्थ मी करवून घ्यायचंय मला तुमच्याकडून, तो पुरुषार्थ तुम्ही पुढे होऊन करा आणि तुम्ही राजा बना, राजाचा तिलक लावा, राजा बनण्याची क्वालिटी आपल्यामध्ये धारण करा. तो ऐसे नहीं कि मैं सबको राज तिलक दूंगा, तुम अपने को दिलाओ. बाबा म्हणते तुम्ही स्वतः पुरुषार्थ करा, मी रस्ता दाखवणार, मार्गदर्शन करणार, शक्ती देणार, ज्ञानाचे शस्त्रास्त्र देणार, सगळं काही करेल, पण मेहनत पुरुषार्थ तुम्हाला करायचा आहे, क्वालिटी तुम्हाला आपल्यामध्ये आणायची राजासारखी. योग की मेहनत भी करनी है जिससे विकर्म विनाश हो. दिन प्रतिदिन तुम अच्छे राजयोगी बन जाएंगे. प्रॅक्टिस करत राहू आपण, बाबांची आठवण राहील, बाबांविषयी प्रेम वाढत राहील, निश्चय पक्का होत राहील, तर बाबा म्हणतात दिन प्रतिदिन तुम अच्छे राजयोगी बनते जाओगे. अच्छे राजयोगी ज्यांचं क्लिअर कनेक्शन आहे बाबांशी, असे बनत जाऊ. प्रॅक्टिस महत्वाची त्याच्यासाठी. मनुष्य शांति धाम के लिए ही भक्ति करते हैं, सुख धाम का तो उनको मालूम ही नहीं है. बाबा म्हणताय भक्ती कशासाठी चाललेली आहे? शांती धाम साठी. जन्म मृत्यूच्या चक्रात यायचं नाहीये, मोक्ष प्राप्त करायचं आहे. बाबा म्हणताय बराबर आहे उनका, क्योंकि उनको सुखधाम मालूम ही नाहीये. त्यांना माहितीच नाही की आपण स्वर्गामध्ये येऊ शकतो, राहू शकतो, इतक्या सुंदर जीवनाचा अनुभव घेऊ शकतो. त्यांना जीवन मृत्यूच्या या चक्रामध्ये यायचंच नाही, कारण रेकॉर्डिंगच नाहीये त्यांच्यामध्ये सुखाची, प्युअर सुखाची. तो बाबा म्हणते वो भक्ति भी उसीलिए करते हैं कि जन्म मृत्यू के चक्कर से छूट जाए. आणि बाबा म्हणतात कोई छूट नहीं सकता है. कोणी किती पुरुषार्थ करा, किती मेहनत करा, मोक्ष कोणालाही परमनंट नाहीये. 5000 वर्षांमध्ये 1 वर्षासाठी का होईना प्रत्येकाला खाली येणंच आहे. कमीत कमी 1 वर्षासाठी खाली यायचंय आणि जास्तीत जास्त 5000 वर्ष. 5000 वर्षासाठी खाली राहायचंय, पुन्हा परमधाम जायचंय. तर परमनंट स्वर्ग पण कोणालाही नाहीये, परमनंट नर्क पण कोणाला नाहीये, आणि परमनंट मोक्ष पण कोणालाही नाहीये. हे सगळं चक्र आहे, हे फिरत राहतं आणि रिपीट होत राहतं. तो बाबा म्हणतात भक्ती वाले भक्ती करते हैं, उनको सुखधाम का मालूम ही नहीं है. म्हणजे सतयुगाची तयारीच नाहीये त्यांची, तर सतयुगामध्ये कशी येते? स्वर्ग में जाने की शिक्षा तो कोई दे नहीं सकते बाप के सिवाय, यह है प्रवृत्ति मार्ग. दोनों को मुक्ति धाम में जाना है. वो लोग उल्टा रास्ता बताते, जाता कोई भी नहीं है. ते संसारापासून मुक्त होण्याचा रस्ता दाखवतात, पण बाबा म्हणतात मुक्त तर कोणी होऊ शकत नाही. तुम्ही संसारामध्ये राहण्याची तयारी करा. संसारामध्ये, सुखी संसारामध्ये, पवित्र संसारामध्ये कसं राहायचंय त्याची तयारी करा. सभी को पिछाड़ी में बाप ले जाएंगे, यह उनकी ड्यूटी है. कोई अच्छी रीति पढ़कर राज्य भाग्य ले लेते हैं, बाकी सब कैसे पढ़ेंगे, वह जैसे नंबरवार आते वैसे नंबरवार जाएंगे. इन बातों में जास्ती समय वेस्ट मत करो. बाबा म्हणता है कोई अच्छी रीति पढ़कर राज्य भाग्य ले लेते हैं, बाकी सब कैसे पढ़ेंगे. बाबा म्हणता है त्याची चिंता तुम्ही नका करू. प्रत्येक जण किती अभ्यास करणार आहे, किती मुरली ऐकणार आहे, किती ज्ञान प्राप्त करणार आहे आणि किती पुरुषार्थ करणार आहे, बाबा म्हणताय वो हर एक का अपना अपना है. तुमको राज्य भाग्य लेना है, तुम अच्छी रीति पढ़ो. बाकी बातों में टाइम वेस्ट करने की जरूरत नाही. शुभ भावना सगळ्यांविषयी ठेवायची आहे, सगळ्यांना सहयोग द्यायचा आहे, सगळ्यांना सांगायचं आहे की आपण कसं रेग्युलर अभ्यास केला पाहिजे. आपण नवीन जे आहे त्यांनी कोर्स करून मग मुरली स्टार्ट केली पाहिजे, हे आपण सांगायचं, रस्ता दाखवायचा आहे. पण बाबा म्हणताय कि तुम्हें उन बातों का विचार नहीं चलाना है कि ये पढ़ते नहीं, ये करते नहीं, ये चलते नहीं. बाबा म्हणता हर एक का अपना अपना पार्ट. तुम अच्छी रीति पढ़ो और तुम राजा बनो. तुम्ही राजा बना.
कॉम्पिटिशन कमी आहे, उलट स्पर्धा कमी आहे, तुम्हाला चान्स जास्त आहे, कोणी जास्त करत नाहीये तर आपल्याला चान्स जास्त है। कहते हो बाबा को याद करने की भी फुर्सत नहीं मिलती है, फिर इसमें समय क्यों वेस्ट करते हो? बाबा म्हणतात, बच्चे काय म्हणतात की बाबांना आठवण करण्याचा वेळच नाही मिळत आणि हे बाकीचे विचार चालतात, ये नहीं चल रहे, ये नहीं आ रहे, ये नहीं कर रहे, इनका ऐसा है, उनका वैसा है। बाबा म्हणतात, मग त्याच्यासाठी कशाला वेळ तुम्ही वाया घालवता? त्या वेळेमध्ये जे व्यर्थ चिंतन चालतं त्या वेळेमध्ये तुम्ही माझी आठवण करा, ज्ञानाचं चिंतन करा, बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला जायचं नाहीये, ड्रामा बघून घे। यह तो निश्चय है कि बेहद का बाप टीचर गुरु भी है, फिर दूसरे कोई को याद करने की जरूरत नहीं है। तुम जानते हो कल्प पहले भी श्रीमत पर चलकर पावन बने थे, घड़ी घड़ी चक्र भी फिराते रहो, तुम्हारा नाम है स्वदर्शन चक्रधारी। बाबा म्हणते, घडी घडी स्वतःला आठवण देत राहा की आपण पहिले कसे बनलो होतो, पुन्हा तसं बनायचंय, पुन्हा ती स्थिती प्राप्त करायची। आत्मा, देवता, पूज्य स्वरूप, फरिश्ता, ब्राह्मण, सुफरिश्ता, हे जे 5 स्वरूप आहे आपले, ते चक्र कायम बुद्धीमध्ये फिरवत राहायचं। सेकंद वेळ असेल, एका सेकंदामध्ये 5 स्वरूप आपण बघू शकतो, 5 मिनिट असेल 5 मिनिटामध्ये बघू शकतो, एका तासामध्ये पण त्या 5 स्वरूपांचं आपण चक्कर लावू शकतो। तो बाबा म्हणते, घड़ी घड़ी अपने आप को याद दिलाते रहो, मैं कौन हूं, मुझे क्या करना है, अब मैं किसका बनाऊं। स्वदर्शन चक्र घुमाते रहो, तुम्हारा नाम ही है, बाबा म्हणते स्वदर्शन चक्रधारी, तुमची डिग्री आहे, तुम्ही स्वदर्शन चक्रधारी। जसे डॉक्टर असतात, डॉक्टर म्हणतात त्यांना, तो पूर्ण अभ्यास केल्यानंतर जेव्हा प्रॅक्टिस सुरू करतात ते, तेव्हा त्यांना डॉक्टर म्हटलं जातं। तर तसं बाबा म्हणताय कि तुम्हारी डिग्री क्या है, तुम्हारा टाइटल ये है, तुम स्वदर्शन चक्रधारी हो, स्वदर्शन चक्रधारी। तर स्वदर्शन चक्र आपल्या बुद्धीमध्ये फिरवत राहायचं, स्वतःला आठवण करून देत राहायची, क्योंकि स्मृति से समृद्धि आती है और स्मृति से ही स्थिति बनती है। तुम हो मीठे सिकिलधे बच्चे, क्योंकि कल्प के बाद आकर मिले हो, यह पक्का निश्चय चाहिए। हम 84 जन्मों के बाद फिर से आकर बाप से मिले हैं। बाप कहते जिसने पहले भक्ति की है वही पहले ज्ञान लेने के लायक भी बने हैं, क्योंकि भक्ति का फल चाहिए, तो सदैव अपने फल अथवा वर्षे को याद करते रहो। फल अक्षर भक्ति मार्ग का है, वर्षा ठीक है, बेहद बाप को याद करने से वर्षा मिलता है और कोई उपाय नहीं। बाबा म्हणते भक्ती मार्गामध्ये फल हे अक्षर आहे की हे केलं म्हणजे याचं फळ हे मिळेल। बाबा म्हणते यहाँ पे उससे बहुत बड़ी बात है, वर्षा मिलता है तुमको, तुम ज्ञान में चलते हो, बाबा के बनते हो और वर्षा मिलता है, परमेश्वराकडून वारसा हक्क प्राप्त होतो। भक्ती मार्गामध्ये एका जन्मासाठी काही गोष्टीसाठी फळ भेटून जातं, तेवढ्यापुरतं तेवढं, पण इथं डायरेक्ट वारसा हक्क परमेश्वराचा, आणि तो पण जन्म जन्मांतरासाठी। तुमको जो मैं देवी देवता बनाता हूँ, यह धर्म बहुत सुख देने वाला है, मेरी ताकत भी उनको मिलती है जो मेरे से योग लगाते हैं। तो बाप जो खुद धर्म स्थापन करते हैं उनमें बहुत ताकत है, तुम सारे विश्व के मालिक बन जाते हो। बाप इस धर्म की महिमा करते हैं कि इसमें बहुत माइट है, ऑलमाइटी बाबा से माइट बहुतों को मिलती है। तो जो धर्म बाबा स्थापन करतायत त्याच्यामध्ये खूप शक्ती आहे। देवी देवता धर्म बाबा स्थापन करताय, आपण खूप शक्तिशाली आत्मे, शक्तिशाली धर्माचे शक्तिशाली आत्मे, आणि शक्ती कोणाकडून घेतो, एका बाबाकडून जो सर्व शक्तिवान आहे। आणि बाबा म्हणते माझी शक्ती कोणाला प्राप्त होते, जे माझ्याशी योग लावतात। कनेक्शन आपल्याला जोडायचंय, शक्ती तो भरेल। वास्तव में माइट सबको मिलती है, परंतु नंबरवार, तुमको जितनी माइट चाहिए उतनी बाबा से लो, फिर दैवी गुणों की सब्जेक्ट भी चाहिए। तुम्हाला जितकी शक्ती पाहिजे तितकी तुम्ही बाबांकडून घ्या, तुमच्या घेण्यावरती। बाबा म्हणते मेरा तो खुला भंडारा है शक्तियों का, जितनी शक्ति चाहिए उतनी शक्ति ले लो। और उसके साथ साथ फिर जब हम बाबा से शक्ति लेंगे तर मग दिव्य गुणांच्या विषयामध्ये आपण पुढे जाऊ। आपल्या ज्ञानामध्ये 4 विषय, त्याच्यापैकी दिव्य गुणांचा विषय, दिव्य गुणांच्या धारणेद्वारेच आपण देवता बनणार आहे, तर त्या धारणेसाठी आपल्याला शक्ती घ्यायची बाबांकडून। तो दिव्य गुणों की सब्जेक्ट भी चाहिए, किसको तंग नहीं करना, दुख नहीं देना, यह कभी किसको उल्टा सुल्टा शब्द नहीं कहते। जानते हैं जैसा कर्म मैं करूंगा मुझे देख और भी करेंगे, आसुरी गुणों से दैवी गुणों में आना है। तर बाबा म्हणते दिव्य गुणांची धारणा करायची आहे
कोणाला तंग नाही करायचं, दुःख नाही द्यायचंय. ब्रह्माबाबांनी कधीही कोणालाही उलटा सुलटा शब्द नाही वापरला, कधीच नाही. कोणी किती त्रास देणारे होते त्यांना, तर किती त्रास दिला सुरुवातीच्या काळामध्ये, किती निंदा, किती अपमान, कोणी त्यांना मारण्यापर्यंत आलं, मारण्यासाठी आले, त्यांना तो साक्षात्कार झाला, सगळं झालं त्या गोष्टी. पण बाबांनी कधी कोणाविषयी वाईट मनामध्ये नाही ठेवला, कोणाविषयी कोणताही वाईट शब्द नहीं वापरला, समोर पण आणि मागे पण. कोणाविषयी वाईट गोष्ट मनामध्ये नव्हतीच त्यांच्या, कधीच नहीं राहायची. तो ऐसे ही हमें भी ब्रह्मा बाबा से सीखना है, ब्रह्मा बाबा समान बनना है, शिव बाबा जैसा बन जाना है. कभी किसी को दुख नहीं देना है, कभी किसी को उल्टा सुल्टा शब्द नहीं बोलना है, कभी किसी को तंग नहीं करना है, कभी किसी को भी किसी भी कारण से तकलीफ नहीं देनी है. सारा दिन इस पढ़ाई के चिंतन में रहना चाहिए. गृहस्थ व्यवहार में रह, कमल पुष्प समान पवित्र बनना है. बाबा सगळ्यांसाठी हे सांगताय कि तुम्हें घर में रहना है, लेकिन पढ़ाई के चिंतन में रहना है और पवित्र रहना है. अपवित्रतेपासून दूर राहायचंय, शुद्धता ठेवायची आहे. अपवित्र आणि कलियुगी आत्म्यांच्या संगतीपासून दूर राहायचंय. कलियुगी आत्म्यांच्या संगतीमध्ये जितकं आपण राहू तितकं मग त्यांचा प्रभाव आपल्यावरती राहील, तेवढ्यापुरतं तेवढा कॉन्टॅक्ट, ज्याच्यामधून सेवा होईल तर तिथं जायचंय आपण, त्याच ग्रुपमध्ये राहायचंय, त्यांच्या सोबतच राहायचंय की ज्यांची आपण सेवा करू शकतो, ज्यांना आपण बाबांचं बनवू शकतो. तो कलयुग से दूर रहना है, कलयुग के प्रभाव से दूर रहना है, कलयुगी आत्माओं के प्रभाव से दूर रहना है. घर में रहते हुए कमल पुष्प समान पवित्र रहना है. कलियुगातला प्रभाव, कलियुगी आत्म्यांचा प्रभाव आपल्यावरती नाही आला पाहिजे. पवित्र जीवन आपल्याला बनवायचं. तुमने यह पुरुषार्थ किया है तब तो माला बनी है. आणि बाबा म्हणताय की तुम्हीच हा पुरुषार्थ केलेला आहे, माझ्या बच्चांनीच हा पुरुषार्थ केलेला आहे. जे कल्प पहिले वाले माझे बच्चे आणि 5000 वर्षानंतर मला येऊन भेटलेले पुन्हा त्याच बच्चांनी पुरुषार्थ केला आणि त्यांचीच माळा बनलेली आहे. मग त्यांचाच जप करतात. 16108 ची पण माळा बनलेली आहे. तो ये किसकी माला है? जिसने पुरुषार्थ किया, जिन्होंने अपने जीवन को दिव्य जीवन बना लिया था घर में रहते हुए. तो कल्प कल्प ये बनती रहती है माला. माला किसका यादगार है यह भी तुम जानते हो. वह तो माला का सिमरन कर बहुत मस्त हो जाते हैं. त्या जप माळा घेऊन बाबा म्हणतात ते मस्त होऊन जातात, त्यांना खूप खुशी होते, आनंद होतो. आणि ज्यांची नावाची माळा घेताय, ज्यांचं जप करताय, ज्यांची यादगार म्हणून ती माळा त्यांच्या हातामध्ये, ते खुश नाहीये. असं कसं होऊ शकतं? बाबा म्हणतात वो तुम्हारे नाम की निर्जीव माला लेकर खुश हो जाते. ते जप माळा जप करून खुश होऊन जातात, जी आपली यादगार आहे, आणि मस्त होऊन जातात, खुश होऊन जातात. आपली स्थिती कशी पाहिजे? हम बाबा के बच्चे सदा मस्त रहने चाहिए, सदा खुशी में रहना चाहिए. हमें चाहे कुछ भी हो जाए, आनंद हमारा कम नहीं होना चाहिए, कभी भी दुखी नहीं होना है, कभी भी परेशान नहीं होना है. बाबा मतलब इसी आपकी स्थिति का यादगार है, वही वाइब्रेशन है, इसीलिए तो वो खुश हो जाते हैं. जप करते हुए, जप करके खुश हो जाते, त्यांना आनंद मिळतो, त्यांना खूप काही केल्यासारखं वाटतं. ते काही काळासाठी प्रभाव. आताचा जो विषय, पहिले तर खूप स्थिती चांगली बनून जायची, पण आता कलियुगाचा प्रभाव, त्यांच्यामध्ये ताकद राहिलेली नाही, बिलकुल डिस्चार्ज झालेले, त्यामुळे त्यांना तेवढं नसेल वाटत. पण तरी सुद्धा शेवटी त्याला महत्व आहेच, कारण आपण ती स्थिती ठेवलेली आहे. तर बाबा म्हणताय कि तुम्हें अपनी स्थिति को बहुत ऊंचा, बहुत महान, श्रेष्ठ, दिव्य बनाना है और सदा खुश रहना है. भक्ति में क्या होता है और ज्ञान में क्या होता है यह भी तुम ही जानते हो. तुम किसको भी समझा सकते हो. पुरुषार्थ करते करते आखरीन पिछाड़ी के रिजल्ट कल्प पहले मौफिक निकल आएगी. बाबा म्हणतात तुम्ही पुरुषार्थ करत राहा. कल्प पहिले जशी रिझल्ट निघाली आहे, तुम्ही पास झालेले, तुम्ही विजयी झालेले, सफल झालेले, ती रिझल्ट पुन्हा निघेल. तुम्ही पुरुषार्थ करत राहा. हर एक अपनी जांच करता रहे. तुम समझते हो हमको यह बनना है. पुरुषार्थ की मार्जिन मिली है, पुरुषार्थाचा चान्स बाबांनी दिलेला आहे. पुरुषार्थ करायचा आणि पुन्हा संपूर्ण बनायचं. नंबरवार पुरुषार्थ अनुसार बाप भी तुम्हारा स्वागत करते हैं. तुम बच्चे जो स्वागत करते हो, उनसे जास्ती बाप तुम्हारा स्वागत करते हैं. बाप का धंधा ही है तुम्हारा स्वागत करना. स्वागत माना सदगति. हम बाबा का इस धरती पर स्वागत करते हैं.
लेकिन बाबा हमारा स्वागत करता है, और बाबा का हमारा स्वागत करना मतलब सद्गती. बाबा आपल्याला सद्गतीमध्ये घेऊन जातो, हेच बाबा आपलं स्वागत करतोय. यह सबसे ऊंचा स्वागत है. तुम सबका स्वागत करने बाप आते हैं. अच्छा, मीठे मीठे सिक्के लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद, प्यार और गुड मॉर्निंग. रूहानी बाप की रूहानी बच्चों को नमस्ते. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद, प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वहाँ बाबा वहाँ, शुक्रिया बाबा शुक्रिया. धारणा के लिए मुख्य सार है, बहुतों की आशीर्वाद लेने के लिए कल्याणकारी बनना है. शरीर निर्वाह अर्थ कर्म करते भी अपने को बंधन से मुक्त कर सुबह शाम ईश्वरीय सेवा जरूर करनी है. दूसरी बातों में अपना समय वेस्ट न कर बाप को याद कर माइट यानी शक्ति लेनी है. सत्य के संग में ही रहना है. मनसा वाचा कर्मणा सबको सुख देने का ही पुरुषार्थ करना है. वरदान है, पवित्रता के वरदान को निजी संस्कार बनाकर पवित्र जीवन बनाने वाले मेहनत मुक्त भव. कई बच्चों को पवित्रता में मेहनत लगती है. इससे सिद्ध है वरदाता बाप से जन्म का वरदान नहीं लिया है. वरदान में मेहनत नहीं होती. हर ब्राह्मण आत्मा को जन्म का पहला वरदान है पवित्र भव, योगी भव. जैसे जन्म के संस्कार बहुत पक्के होते हैं, तो पवित्रता ब्राह्मण जन्म का आदि संस्कार निजी संस्कार है. इसी स्मृति से पवित्र जीवन बनाओ, मेहनत से मुक्त बनो. स्लोगन है, ट्रस्टी वह है जिसमें सेवा की शुद्ध भावना है. आपण सगळं समर्पित करून बाबांनी आपल्याला ट्रस्टी बनवलेले. आपण बाबावरती समर्पित झालो, मन बुद्धीने सगळं बाबांचं मानतोय, तर बाबा म्हणतात बच्चे तुम्ही संभालो. तर हे बाबांनी आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे, ट्रस्टी बनवलेला आहे. तर ट्रस्टी खरा कोण, खरा विश्वस्त कोण, जिसकी बाबा म्हणतात सेवा की शुद्ध भावना आहे. शुद्ध भावनेने सेवा करतोय, निस्वार्थ भावनेने. कुठलाही स्वार्थ नाही, कुठली नाममान शांची अपेक्षा नाहीये. बाबांनी काम सोपवलेले, कार्य सोपवलेले, आणि मी ते कार्य सांभाळतोय, पार पाडतोय. बाबांचं कार्य आहे, मी निमित्त आहे, करण करावणारा बाबा आहे. ही जर भावना असेल आपली, तर आपण खऱ्या अर्थाने ट्रस्टी, शुद्ध भावनेने सेवा करायची. अच्छा, ओम शांती.